हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर इथे एका मैत्रिणीच्या घरी होतं गौरी गणपती. तर त्यांच्याकडे गौरी आणायच्या होत्या. तर ते बघा पूजेसाठी त्यांनी बोलवलं होतं, म्हणजे 5 सवासणी लागतात. तर ह्यांच्याकडे होतं. तर हे आमच्या शेजारीच राहतात. त्यांच्याकडे गौरी दरवर्षी असते आणि दरवर्षी आम्ही येतो. तुम्ही मागे पण माझा गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल गौरी गणपतीचा व्हिडिओ. यांच्याकडचे मी 3-4 वर्ष झाले करते आहे. तर इथे मी पण हे करून घेते पूजा त्यांची. असे 5 सवासणी मिळून करतात. बाहेर तुळशी वृंदावन ठेवतात म्हणजे, आणि त्याच्यानंतर परातीमध्ये धान्य वगैरे टाकून, किंवा कोणी काही लोकांना सूपमध्ये आणतात. तर तिथे गौरी ठेवतात, ब्लाऊज पीस ठेवतात त्यांच्या डोक्यावरती, आणि विड्याचं पान, रांगोळी बाहेर वगैरे काढून मग ते कुंकवाचं पाणी वगैरे करून जे आहे तर आपल्या हाताच्या साह्याने लक्ष्मीचे पावले घरात काढतात आणि त्याच्या मागोमाग मग लक्ष्मी आत प्रवेश करतात. तर ह्या 2-3 दिवसाच्या माहेरी आलेल्या गौऱ्या आहेत. तर पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा, खूप छान आहे, इंटरेस्टिंग. तर ही त्यांची सुनबाई आहे, नवीन सुनबाई. तर तिनेसुद्धा नमस्कार वगैरे केला आहे. तर तिला म्हटलं बघून घे कसं आहे. तर आता ह्या घरात घेत आहे गौऱ्या. आणि ही जी पुढे ताट आहे ही त्यांची मुलगी आहे. माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी कसं ते लक्ष्मीची पावले वगैरे काढत ती घरात आलेली. तर ह्याच्यामध्ये तो राहून गेला घ्यायचा, म्हणजे उभा केला होता मी म्हणून नाही घेतला. आता ते लक्ष्मीची पावले इथपर्यंत आणावी लागते आपल्या दारापासून, आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू वगैरे टाकून असतं ते. त्याच्यानंतर मग लक्ष्मीला जे आहे त्यांनी साड्या वगैरे नेसून ठेवल्या होत्या, फक्त नंतर त्यांनी दागिने वगैरे घातले, मुखवटा चढवला. तर त्याचं व्हिडिओ नाही करू शकले मी. तर अशा प्रकारे पूर्ण तयारी झाल्यावर मी तुम्हाला दाखवते आहे. तर नेक्स्ट टाईम ना पक्का मी पूर्ण तयारीपासून सगळे व्हिडिओ घेईल त्यांचा. कारण काय झालं की गणपती असल्यामुळे मलासुद्धा कुठेतरी जावं लागलं होतं. तर मी वेळेवर आलेली आणि त्यांची तयारी झालेली होती. आता इथे आहे हा दुसरा दिवस त्यांच्या मुलीकडे. तर त्यांच्या मुलीकडे पण गौरी गणपती असतात. तर हे त्यांच्याकडे गेलेले हे असे 7 धागे असतात. तुम्हाला आता दाखवेलच ते गाठी कशा बांधतात ते पुढे. तर हे त्यांच्या मुलीकडे होतं, तर त्यांनी गाठी बांधून ठेवलेल्या आहेत. आणि त्यांचे जे सगळे देव असतात ते असे सुपामध्ये ठेवतात, दिवा वगैरे लावून प्रसाद दाखवून. नैवेद्य इथे दाखवलेला आहे पुरणावरणाचा. तर पहिल्या दिवशी तर भाजी भाकरीच असते, नंतर पुरणावरणाचा स्वयंपाक असतो, नंतर तिसऱ्या दिवशी मग म्हणजे गणपतीच्या 5व्या दिवशी गौरी गणपतीसोबतच जातात. तर सगळ्या सवासणींना बोलवतात आणि ते गाठी दोरे घ्यावे लागतात असं काहीतरी म्हणतात. मला माहिती नाही, आमच्याकडे नाही आहे ही पद्धत, म्हणजे माझ्या आईकडे तरी नाही आहे, तिकडे खूप क्वचित आहे खानदेश साईडला. तर हे बघा नैवेद्य पण तुम्हाला दिसत आहे. आणि घरी आपण काय करतो, लाडू, चकली, शंकरपाळे जेवढं पण आपण बनवू तेवढं दाखवावं लागतं नैवेद्याला, तिथे ठेवावं लागतं असे पॅकेट वगैरे करून. आता हे ते जे गाठी बांधलेल्या होत्या ना, ह्या वौसा काहीतरी म्हणतात त्याला. तर ते देवीला दाखवून मग ही त्यांची मुलगी आहे आणि ती आई आहे. ही या ज्या वौसा हातात धरलेल्या आहे त्या आई आहे, आणि खाली इकडे बसलेली आहे ती त्यांची मुलगी आहे. तर जवळच एकच कंपाऊंडमध्ये राहतात, फक्त बिल्डिंग वेगळी वेगळी आहे. तर बरं आहे ना, खूप मस्त मजा आहे त्यांची, मायलेकी जवळच आहे. तर हे त्यांच्या मुलीकडे आधी गेलेलो. आता तिची आई तिच्या ओटीमध्ये टाकते ते, आणि ते काहीतरी म्हणतात, काय तरी म्हणतात, मुलं बाळांसाठी घेतात असं काहीतरी म्हणतात, माझं लक्षातही नाही. आणि आवाजही नाही रेकॉर्ड झाला म्हणून मी नाही हे केलेलं. तर त्याच्यानंतर हे जे आहे मुखवटा थोडंसं हलवावं लागतं, जसं आपण गणपती पण थोडेसे विसर्जन करायच्या आधी थोडंसं गणपतीला हलवून घेतो, तसं यांची मुखवटे जे आहे ते पण म्हणजे जागेवरनं थोडंसं हलवावं लागतं. त्यानंतर मग सगळ्यांनी आम्ही फोटो वगैरे काढले, म्हणजे एक जण हलवत होतं मुखवटा, आणि आम्ही सगळे त्यांच्या हाताला हात असे रेलगाडीसारखं झालं होतं. तर असं करावं लागतं जागेचं अभावी, आणि जास्त बायका असल्या तर मग सगळेच नाही होऊ शकत. तर मग असं करावं लागतं हाताला हात. आता हे आम्ही आलो इकडे तिच्या आईकडे, तर त्यांनीसुद्धा त्यांचे जे देव आहे ते सगळे पाटावर मांडून घेतलेले आहेत. किती छान पद्धत असते आपली, म्हणजे मराठी लोकांची तरी, की किती आनंदाने सगळं करतात अगदी. आता हा पारंपरिक त्यांचा आहे, म्हणजे पहिल्यापासूनच्या त्यांच्या पिढी ना पिढी बसवतात. आता पुढची पिढी मला माहिती नाही की करतात की नाही, कारण ॲक्च्युली सुनासुद्धा आता जॉबवाले वगैरे सगळ्यांच्याच असतात, त्यांना पण टाईमच्या अभावी, पण करणारे असतील तर नक्की करतीलच. तर चला, काही हरकत नाही, आपण कोणाचं काही सांगू शकत नाही. तर असं असतं ते. आता हे मी गाठी बांधून घेत आहे, मी म्हणजे आम्ही 5 जणी झालेलो, 5-7 अशा असतात.
तर त्यांचा गणपतीसुद्धा मला खूप आवडला. खूप क्यूट गणपती आहे, अगदी मस्त लहान बाळासारखं दिसतं आहे. तर इथे हा कुंड, सुपारी, एक नाणं, परत ते बेलपानं, खोबरं. कोणाच्या 7 गाठी होतात, कोणाच्या 9 होतात. तर त्या गाठी बांधून झाल्यावर मग मी ओटी घेऊन आलेली घरून. तर ती ओटी भरते. ॲक्च्युली कालच भरायची असते, पण काल माझं जमलं नाही, मी बाहेर गेली होती. म्हणून म्हटलं चला आता त्यांच्याकडे जायचंच आहे, तर मग मी ओटीसुद्धा घेऊन जाते. दरवर्षी असते माझं ओटी भरणं. तर इथे मी नारळ आणि ब्लाऊज पीसची ओटी भरून घेत आहे आणि नमस्कार वगैरे करून घेते. घाईमध्ये मी ड्रेसच घातला, कारण खूप घाई झाली आणि गरमीसुद्धा खूप होती. मला गरमी, तुम्हाला माहिती आहे, खूप गरमी होते. त्यानंतर जे आहे आम्ही ते तसंच पद्धत केली, जसं की मुखवटे हलवून वगैरे घेतले. ते गाठी त्यांच्या ओटीत टाकावे लागतात आणि त्या तुळशीजवळ जातात, तिकडे तुळशी वृंदावनकडे. तिथे नमस्कार करून पुन्हा येतात. आणि ही त्यांची मुलगी. आता पहिले आईने मुलीच्या ओटीत दिलं, आता इकडे आईकडे. आता त्यांना जे हातात घेतात ना त्या गाठी, त्यांना सगळे बायका हळदी कुंकू वगैरे लावून घेतील आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या ओटीत देतील ते. आता इथे आम्ही सगळ्या बायका ॲक्च्युली बोलवलं ना तर नक्की जातात, कारण की आपल्यालाही माहिती होतं त्यांच्या पद्धती आणि आपणही करू शकतो जर इच्छा असेल तर. तर अशा प्रकारे करून घेतलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ पण कसा वाटला ते नक्की सांगा बरं का. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद द्या भरपूर. तर अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आणि आता त्यांच्या ओटीमध्ये टाकतो आणि तेच काहीतरी म्हटलं, मला आठवत नाही आहे. तर ह्या विचारतात, त्या बोलतात. आता त्या तुळशीजवळ जाऊन नमस्कार करून येतील आणि त्यानंतर प्रसाद वगैरे देतात. ते तिथे ते भात वगैरे असतो ना, पहिल्या दिवशी तांदूळ वगैरे ठेवतात, ओटी वगैरे असते देवीची, त्याच तांदळाचा त्या भात बनवतात आणि सगळ्यांना तेच प्रसाद म्हणून देतात आणि फराळाचं जे केलं असेल ते सुद्धा नाश्त्याला वगैरे देतात. तर अशा प्रकारे त्यांच्या गौऱ्या खूप सुंदर पद्धतीने त्यांनी साड्या, हे बघा हा प्रसाद आहे तो भाताचा, तर हे छोटं देतात. खूप छान त्यांनी साड्या पण नेसवलेल्या आणि शृंगार पण केलेला देवीचा. खूप सुंदर दिसत होतं रूप देवीचं. आता इथे तसंच की मुखवटा हलवून घेतो आणि सगळे एकमेकांच्या हाताला हात लावत आहे. तर अशा पद्धतीने केलं आहे. त्यानंतर आम्ही मस्त छोटासा इतका वेळ बसलो आणि नंतर सुचलं काहीतरी खेळ खेळावा म्हणून. तर आम्ही सगळ्यांनी मंगळागौरचं गाणं लावलेलं टी व्हीला आणि तसं बघून, कारण प्रॅक्टिस तर नव्हती केली, तर तशा पद्धतीने केलं आम्ही. जमलं तसं केलं तसं. आता तुम्ही बघा इथे सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती.
तर आम्ही काही नाच बसवलेला नव्हता, असंच मूड झालं म्हणून केलं. तर खूप हसायला पण येत होतं, कारण की बघूनच करत होतो कोण कुठे, पण छान झाला, मला तर खूप आवडला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोसायटीच्याच एका मैत्रिणीकडे सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यांच्या मुलाचा वाढदिवससुद्धा होता. त्यांचे 10 दिवसाचे गणपती असतात. तर आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे गेलेलो, तर भरपूर बायका जमलेल्या आणि पूजा वगैरे म्हणजे आरती राहिली होती त्यांची. आरती वगैरे करून घेतली, एकेकांनी आरती वगैरे घेतलेली आहे आणि तिथेसुद्धा आम्ही नाश्ता पाणी करून मग छान फोटो सेशन पण केलं. इथेसुद्धा आम्हाला करायचं होतं, पण त्यांच्याकडे येणाऱ्यांची गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं नंतर 1-2 दिवसांनी करूया, कारण आहे त्यांचे अजून 2-3 दिवस गणपती 10 दिवसाचे आहेत. तर म्हटलं नंतर करूया. चला आता प्रॅक्टिसला तर करावंच लागेल थोडंफार. तर खूप जणांची इच्छा आहे, म्हणजे आमचा तो व्हिडिओ दाखवला मी ना, तर त्यांना खूप आवडला. आता इथे आमचं चालू आहे नाश्ता आणि फोटो सेशन. तर कॅमेऱ्याला काय झालं होतं काय माहिती, खूप ब्लर दिसत होतं. तर फोटो पण काढले, व्हिडिओ पण काढले. तर नक्की सांगा कसा वाटला. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय. श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. Nice.